नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अळूचे पानं, म्हणजे त्याला धोप्याचे पानं पण म्हणतात. जसं अरबी म्हणतो त्याला. अरबीचे जी बी असतं ना ह्या पानाची, ज्याच्यापासून हे झाड तयार होतं, तर हे त्याचे पानं, त्याची वडी. मी आज तुम्हाला या वडीचे 2 प्रकार दाखवणार आहे. चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, ही अळूची पानं आहेत. याला अळूची पानं पण म्हणतात, धोप्याचे पानं पण म्हणतात आणि पोथीचे पानं पण म्हणतात. तर माझ्याकडे हे 5 ते 6 पानं आहेत. मी याला स्वच्छ धुवून घेतलं आहे, याचं पाणी वगैरे निथळून घेतलेलं आहे. आता याला काय करायचं, हे बघा, हा पळीपाट आहे. मी त्यावर हा पेपर ठेवला आहे. मी याच्या जमतपर्यंत जितक्या होईल तितक्या नसा अशा काढून घेतल्या, कारण या नसा काढणे याकरता पण गरजेचं आहे. कारण ते जास्त असल्या ना की मग ते गळ्याला मग ते खाजवतं ना घशामध्ये, म्हणून त्याकरता मी हे काढून घेतलेलं आहे. तुम्हाला शक्य होईल तेवढे काढा. आता याला बेलण्याने छान असं बारीक करून घ्यायचं, सावकाशपणे, किंवा मग ही पत्ती फाटू पण शकते. हे बघा, पान असं पलटवून पलटवून असं या छान अशा नसा, या शिरा पण म्हणतात, नसा पण म्हणतात, याला छान असं बेलून घ्यायचं, म्हणजे ह्या बारीक होऊन जातात. मी आता संपूर्ण पानं असे करून घेणार आहे. हे बघा, संपूर्ण पानं मी आता छान असे बेलण्याने याच्या नसा पूर्ण अशा लाटून घेतलेल्या, म्हणजे बारीक करून घेतल्या, दाबून घेतलेल्या. आता आपण याचं बेसनचं बॅटर तयार करूया. हे 1 वाटी बेसन आहे. याला मला अजून जास्त बेसन लागणार, आणि हे म्हणजे 1 वाटीपेक्षा थोडं जास्त, पाऊण वाटी आहे. असं इतकं मी हे बॅटर तयार करून घेणार आहे. बघा, याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालती आहे, 1 चमचा असं धने जिरं पूड घालती आहे, आणि हा आमचूर पावडर आहे, किंवा चाट मसाला असला तर तो घालू शकतो आपण. हा आमचूर पावडर आहे. आणि हा ओवा, याला छान असं हाताने ब्रश करायचं आणि हा घालायचा. जेव्हा पण आपण बेसनाचा पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये ओवा नक्की घालायचा, कारण हा पाचन शक्ती करतो आणि पाचन होतो. मीठ, तर याच्यामध्ये मी 1 चमचा असं हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती घालून घेणार आहे, आणि हे अर्धा चमचा आलं लसणची पेस्ट आहे. आणि हा त्याच्यामध्ये गूळ असा घालून घेणार आहे मी. कारण काय होतं ना, बऱ्याचशा लोकांना म्हणजे असं होतं की हे पानाची वडी खाल्ली की त्यांना गळ्याला, म्हणजे घशाला खाज अशी सुटतो. त्याच्यामुळे कोणी याला चिंचाचं पाणी किंवा गूळ चिंचची चटणी वगैरे घालतात. तर मी चिंच न वापरता याच्यामध्ये आमचूर पावडर घातलेला आहे. तुम्ही निंबू पाणी पण याच्यामध्ये पिळून घालू शकता. तर मी आमचूर पावडर आणि असा गूळ घालून घेतला आहे. तो नक्की घाला, त्यांनी खूप छान चव पण येतो आणि तुमच्या घशाला खाज पण होणार नाही. बघा, आता सगळे जिन्नस असे छान एकजीव करून घ्यायचे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हातानेच मळती आहे. याच्यामध्ये गुठळ्या वगैरे राहता कामा नाही. हे बघा, आपलं बॅटर इतकं असं थिक असायला पाहिजे. म्हणजे काय होतं, आपण जेव्हा पानाला लावू ना तेव्हा ते त्याला बरोबर कोटिंग बसणार. बघा, आता आपण हे पानाला लावून घेऊ. आता याच्यावर हे असं दुसरं पान ठेवून घेणार आहे. हे बघा, दुसऱ्या पानाला लावून झालं.
फोल्ड करून घेऊ. 3 पान आहेत ही. त्याला परत एक अशी छान असं इकडून पण असं लावून घ्यायचं. हे बघा, आपला एक असा रोल हा रेडी झालेला आहे. मी आता संपूर्ण रोल याचप्रमाणे रेडी करून घेते. हे बघा, आपण वडीची आता उकड काढणार आहोत. त्याच्या मी कढईमध्ये काढणार आहे. कढईमध्ये पाणी घातलं, स्टँड ठेवलं. आता मी हे पाणी छान असं गरम होऊ देणार आहे. हे बघा, पाणी आपलं छान गरम झालेलं आहे. बबल्स यायला लागले त्याला. आता मी ही प्लेट याच्यामध्ये ठेवून घेणार आहे. मी एका वडीला कमीत कमी 4-4, 5-5 पानं लावलेली आहे. त्याच्यामुळे ही अशी फ्लॅट झालेली आहे. आणि मी संपूर्ण खालून वरून म्हणजे मागून पुढून वगैरे याला संपूर्ण छान असं बेसन लावून घेतलेलं आहे. आता मी याला 15 मिनिटं असं याच्यामध्ये वाफ काढून घेणार आहे. हे बघा, आता मी चेक करते आहे. 15 मिनिटं झालेले. हे बघा, हाताला बेसन चिटकत नाही आहे, म्हणजे आपली वडी ही शिजलेली आहे. हे बघा, हाताला काहीही बेसन चिटकत नाही आहे, म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करते आहे आणि याला थंड करून घेणार आहे. हे बघा, छान असं थंड झालेलं आहे हे. आता मी याला कट करून दाखवते. छान याच्या अशा वड्या पाडून घेऊ. छान शिजलेलं आहे हे. संपूर्ण वड्या मी कट करून घेतलेल्या आहे. हे बघा, छान अशा वड्या झालेल्या आहे आपल्या. आता आपण याला फ्राय करूया. थोडंसं तेल घालून देणार आहे मी. अर्धपळी असं तेल घातलं आहे. मी आज तुम्हाला 2 प्रकारांनी दाखवणार आहे. या वड्या आपण कशा कशा म्हणजे खाऊ शकतो बनवून, कशा प्रकारे बनवून खाऊ शकतो. हे बघा, शॅलो फ्राय करणार आहे. करू आता दुसरीकडून झालेल्या का या वड्या आपल्या. वाव, छान मस्त क्रिस्पी अशा भाजल्या गेल्या. हे बघा, छान लागतात या. बघा, थोडं तेल घालती आहे परत. हे बघा, 5 मिनिटं झालेली आहे आपली. छान दुसरी बाजू पण छान अशी खरपूस भाजून झालेली आहे याची. आता मी याला काढून घेणार आहे. आता हे थोडं हिंग, आणि हे थोडं जिरं. छान आपलं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा भरपूर घाला.
मस्त टेस्ट लागते याची. तुम्ही अशी ग्रेव्ही तयार करून पण याला ग्रेव्हीमध्ये पण घालून खाऊ शकता, असं काही नाही. पण ही मोकळी पण छान लागते. हे बघा, अर्ध्या चमच्यापेक्षा कमी, अगदी थोडं हे मिरची पेस्ट आहे, हिरवी मिरची. आता याच्यामध्ये थोडी हळद आणि हे अर्धा चमचा असं चिली फ्लेक्स आणि अर्धा चमचा असं मीठ. आता याच्यामध्ये मी हा एक टमाटर कापून घेतला तो घालती आहे. आता याच्यामध्ये हा टोमॅटो सॉस आहे बघा, थोडा 1 ते 2 चम्मच असा घालून घ्यायचा. बघा आता हे अर्ध बॅटर मी इकडे ठेवलेलं, हे बनवलेलं, त्याच्यामध्ये ह्या वड्या ठेवती आहे. बघा आता हे जे आहे अर्धा मसाला असा वड्यांवर घालायचा. हे बघा संपूर्ण मसाला मी या वड्यांवर असा घालून घेतलेला. आता याला एक छान असं 5 मिनिटं होऊ द्यायचं. याच्यामध्ये थोडी गॅस कमी करायची. हे बघा आता एका भागाने 5 मिनिटं झाले आहे. आता मी याला दुसऱ्या भागाने पलटवून घेणार आहे. बघा आता याच्यावर मी ही थोडी तीळ घालून घेतली आहे. तीळ भाजून घेतली आहे. याने पण याला खूप छान अशी खमंग टेस्ट येतो. खायला खूप छान लागते. ही वडी जेव्हा आपण खातो ना आणि दाताखाली जेव्हा ही तीळ येते तेव्हा इतकं छान वाटते ना, हे खायला अप्रतिम टेस्ट येतो. बघा आता आपली वडी छान झालेली आहे. आता याच्यावर मी ही थोडी कोथिंबीर अशी घालून घेणार आहे. बघा आता आपली ही वडी खाण्याकरता अगदी रेडी आहे. बघा अशी छान मस्त, आणि ही ड्राय नसतो, ही थोडी ज्युसी पण असतो. अप्रतिम लागतो. या पद्धतीने नक्की बनवा आणि मला कमेंट करून पण सांगा कशी वाटली माझी पद्धत. आता मी गॅस बंद करणार आहे. तर अशी होती आजची अळूच्या पानाची ही वडी. तुम्हाला कशी वाटली माझी पद्धत? मी 2 पद्धतीने दाखवले. हे बघा, एक मी हे शॅलो फ्राय केले आहे फक्त तेल टाकून, त्याच्यावर थोडं तीळ आणि सांबार कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे मी कांदा टमाटर आणि थोडा सॉस वगैरे घालून, मीठ हळद वगैरे घालून हे त्याच्यामध्ये फ्राय केलेले आहे. दोन्ही वड्या अप्रतिम चव लागतो. खूपच छान. तुम्ही पोळीसोबत म्हणा किंवा ब्रेडसोबत म्हणा किंवा नुसतं सॉससोबतसुद्धा याला खाऊ शकता. या पद्धतीने बनवा तुम्ही, मला खात्री आहे अप्रतिम चव लागणार. आणि मला कमेंट करून पण सांगा की कशी वाटली माझी पद्धत. तर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपलं खूप खूप धन्यवाद.